माझी विनंती है, ये रैंप पे बैठे हुए खड़े हुए साथियों से थोड़ा बैठ जाएंगे आप तो मुझे आखिर तक दिखेगा, और मुझे दिखेगा रैंप पे बैठे हुए साथी तो पीछे वालों का जो कुछ हमारे भाई बहन बैठे उनसे भी मेरी आंखों से तो भी मुलाकात हो जाएगी। आजच्या या विराट सभेसाठी उपस्थित असलेले या ठिकाणी लाखोंच्या संख्येने उपस्थित, इधर यहाँ के लोग थोड़ा बैठना पड़ेगा, पीछे बहुत लोग हैं, थोड़े इधर का इतना ये लाइन के कोपरे वाले मेरे लिए उतना कर सकते हैं। मेरे दोस्त, मेरे भाई, मेरे साथी, थोड़ा बैठना पड़ेगा। इधर के यहाँ खड़े लोगों को मेरी रिक्वेस्ट है, गुजारिश है, ये साइड के भी बैठ जाओ, पीछे बहुत लोग हैं। अरे बहुत खराब हो गए कपड़े, तो 20 तारीख के बाद एक एक निरमा साबुन भी देंगे लोगों के कपड़े धोने के लिए, पर वो 20 के बाद। अच्छा खाली मजा, ए भैया, ए भैया, ओ भैया, ओ पुलिस, ओ मामू नीचे बैठ। बराबर है, मैं वही बोल रहा, इधर वाले आवाज कैसे नहीं आ रही। अरे बहुत लोग हैं, ओ भैया बैठ जाओ, मेहरबानी करो बैठ जाओ, मेहरबानी करके बैठ जाओ। मला सर्वाला हात जोडून विनंती आहे की सर्वकडे आपण पाहिला, माझी आवाज शेवटपर्यंत येते का? आखरी तक आवाज आ रही क्या? शेवटपर्यंत आवाज येत असेल तर बाजू भी 1-1 किलोमीटर आपण माईक लावलेले आहे। मलाही गेल्या 15 दिवसापासून जे काही चिल्लरची आवाज जास्त येते, त्यांचा हिशोब घ्यायचा आहे। आणि तुम्हाला पाहिल्यानंतर निश्चित मला विश्वास आहे कि जो काही आईबीचा रिपोर्ट, चाइनाचा सर्वे, अरे बैठो भाई, कमाल हो गई। अरे नीचे बैठ जाओ, ये रैम वाले पुलिस वाले इनको बिठा दो, ऐसा मत करो, नहीं होगा तो पुलिस स्टेशन में ले जाएंगे। और आचार संहिता के अंदर मेरी सभा में डिस्टर्ब करे ऐसा तुम्हारे पे हल्का सा प्यार भरा दोस्ती का, समझ गए होंगे, दोस्ती। मेरी एक ही गुजारिश है कि इतनी बड़ी लाखों की तादाद में जब लोग आते हैं, अभी 1 किलोमीटर ये साइड में भी सारे लोग हैं, इधर भी पीछे वाले भी हाथ दे रहे हैं, बिल्कुल जैसे पीछे वाले हाथ दे रहे आगे वाले भी एक बार उसको सपोर्ट करो। एक बार सपोर्ट हो गया तो पूरे चीज एक एक हमारे जो तमाम भाई अनेक गावातून, खेडे पाडे वाडी वस्ती तांडा, गावात लोकांना गाड्या मिळाल्या नाही, काही ट्रॅक्टर घेऊन आले, काही टाटा टेम्पो घेऊन आले, काही लोक मोटरसायकलवर, या ठिकाणी 5000 मोटरसायकली आलेले आहे, 5000 पाहिल्या मी रस्त्याने। हे जे लोक स्वतःचा खर्च करून माझ्यासारख्या एक सामान्य कार्यकर्त्याला, मी पहिलेच बोललो, या ठिकाणी नेत्यांची नावं घ्यायची आहे, घेतली का नाही घेतली तर चालेल? कारण की फार तुम्हाला जे नेते बनवणारे, आपल्याला ग्राम पंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका याच्यामध्ये निवडून देणारे, हे जी मी फौज पाहू लागलो, मी कधी माझ्या आयुष्यामध्ये इतके लोक पाहिले नाही। आज मी जे बोलू लागलो यामध्ये अनेक समाजाच्या लोकांनी जे पाठिंबा दिलेला आहे, मी फक्त त्यांची नाव, त्यांची यादी फक्त वाचून दाखवणार। आज या ठिकाणी कोळी समाजाने पाठिंबा दिला, धनगर समाजाने दिला, राजपूत समाजाने दिला, माळी समाजाने दिला, बौद्ध समाजाने दिला, बंजारा समाजाने दिला, वंजारी समाजाने दिला,
आणि विशेषतः आपण बघितलं तर तेली समाज, मातंग समाज, वाणी समाज, ब्राह्मण समाज, न्हावी समाज, वीर शव समाज, लिंगायत समाज, सुतार, लवार, मन्यार, अग्रवाल, माहेश्वरी, चर्मकार, समस्त विनोद मंडलेच्या साहेब, या ठिकाणचे पुरे जे आमचे सकल मारवाडी आहेत, त्यांनी सर्वांनी जे पाठिंबा दिला, सर्वांची नावं घेणं आवश्यक आहे. आपल्याकडं या ठिकाणी राजेंद्र बनसोडे आणि तालुका अध्यक्ष सचिन जयवंतराव गोरे यांनीही अखिल भारतीय महात्मा फुले परिषदेचाही पाठिंबा दिला. त्यांचाही मी मनापासून आभार मानतोय. आज आपण बघतोय सिल्लोड सोयगाव मधल्या सर्व एबीएस क्रांती सेना यांचा पाठिंबा दिला. भारतीय प्रजासत्ताक एनडी आमचा हिरे आहे. भारतीय प्रजासत्ताकचे अध्यक्ष आहेत, पण त्याच्यामध्ये कांग्रेस भी नाव है. मध्य कोनी उठू नका. ये सामने बैठी बहनें अपनी अपनी जगह बैठ जाओ. एक भी बहन एक भी भाई उठेगा नहीं. एक उठा तो दूसरे को तान होता है. इतनी हजारों की तादाद में धक्के खाने के जाना अच्छा नहीं है. मैं आपकी इज्जत करता हूं. कोई भी बीच में उठ के एक भी आदमी नहीं जाएगा, क्योंकि ये सभा, ये प्रोग्राम आपके लिए है. मैं तो उम्मीदवार हूं, लेकिन उम्मीदवार को आमदार बनाने वाले आप तमाम हैं. हे जे मी बोलू लागलो, अनेक संघटनेनी पाठिंबा दिलेला आहे. मी सर्वाचा उल्लेख करणं यासाठी 5 वाजेला ही सभा संपवायची आहे. 4 वाजून 10 मिनिटं झालेले आहे आणि 4 वाजून 10 मिनिटं झालेले आहे. फक्त 50 मिनिटांमध्ये ही सभा संपणार आहे. म्हणून तुम्हाला माझ्यासाठी तुम्ही 50 मिनिटं दिले तर मी 5 वर्ष तुमचा सालदार म्हणून काम करण्यासाठी तुमचा आमदार कुठं कमी पडणार नाही. मी सर्व लोकांची माफी मागल. अपेक्षा जास्त लोक आल्यानंतर इकडे ही सर्व भरलेले आहे, पाठीमाग सर्व भरलेले आहे. या साइडला हजारो लोक उभे आहेत आणि सर्व या साइडने दोघही बसासाठी खुर्च्या नाही याची जाणीव मला आहे. पण मी माफी मागल की शेवटी इतके लोक येतील ही कोणाला आमच्या कार्यकर्त्याला अपेक्षा नव्हती, मला होती. मी तरीही मंडपवाल्याला रात्री सांगितलं की याला अजून कमीत कमी अर्धा किलोमीटर पाठीमाग घेऊन चला, पण ते नाही ऐकलं. ते म्हणले आता इतका मोठा मंडप उभा करणं रात्रभर मध्ये शक्य नाही. यासाठी तुम्हाला जो त्रास झाला, मी या राज्याचा मंत्री म्हणून नाही पण तुमचा सेवक म्हणून हात जोडून तुमची माफी मागल. ठीक आहे. तुम्हाला आठवण असेल आजची तारीख 18 आहे. गेल्या 5 वर्ष अगोदर भी 18 तारखेलाच माझा या ठिकाणी शेवटची सभा झाली होती, ती भी 18च होती. आता कोणाला लक्षात आहे का नाही आहे मला माहित नाही, पण मला लक्षात आहे. त्यावेळेस सिंगल अशी होती, आता डबल, टिबल, चौबल. त्यावेळेस भी आपण 25,000 मताने निवडणूक जिंकली. आता 1,25,000 मताने ही निवडणूक जिंकण्याचा हा जो जनसागर आहे, मी माझ्या आयुष्यामध्ये कोणत्याही नेत्यासाठी इतके लोक ज्यावेळी जमा होतात लाखोच्या संख्येने, त्यावेळेस या राज्यामध्ये एक तर पक्का झाला. मी हातगाडी लोटणारा मंत्री, रिक्षा चालवणारे मुख्यमंत्री आणि चाय विकणारे आदरणीय पंतप्रधान. पहा, दोघं तिघही पद पहा तुम्ही. हे जनतेचा आशीर्वाद असतो. सर्वसामान्य माणसाला कसं निवडून द्यायचं
आज लाखो लोक ही सभा ऑनलाईन पाहू लागले राज्यभर. राज्याच्या प्रमुख पुढाऱ्यांचे जसे भाषण होतात, हे आमचे IBN पासून तर सर्व चॅनल वाले याला ऑनलाईन. मी तुमचाही आभार मानन. प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया मध्ये हे फोटो तुम्ही देऊ शकत नाही, पुढचे देऊ शकतात, पण ह्या साईडचे कसे देणार, या साईडचे कसे देणार? कोणता असा कॅमेरा नवीन बनवावा लागेल आता का? इकडचे बी आणि तिकडचे बी आणि तिकडचे बी, इकडे लड्डूबाईच्या हॉटेल पर्यंत, इकडे बस स्टँड पर्यंत लोक जाम आहे. मला आताच फोन आला होता का सर्व गाड्या पूर्ण तुमचे कार्यकर्ते, अरे रस्त्यावर हजारो लोक आलेले आहेत. हे आपल्या विजयाचा प्रतीक आहे. आजच मी बोललो होतो भाषणामध्ये 4-5 ठिकाणी का 18 तारखेला त्यांचा समाचार घेईल. काही लोक बोलतात का तुम्ही फक्त नारळ फोडतात. अरे ज्याला कळत नाही, खेड्यामध्ये जात नाही, गावामध्ये जात नाही, शहरामध्ये फिरत नाही, त्याला कुठं माहित पडेल विकास? ज्यांनी दमड्याचा विकास केला नाही त्या लोकांना नारळ फोडण्याची संधी कशी मिळेल? आणि हे जे उमेदवार आहे, ज्याला माझा प्रतिस्पर्धी म्हणू लागले, आपण लक्षात घ्या की 2009 मध्ये 31,000 यांचा मी पराभव केला होता. त्यावेळेस 31,000. 2014 मध्ये लाट होती, लोक बोलत होते लाट आहे आता, ह्या वेळेस काय होईल? पण त्यावेळेस बी मी 20,000 यांचा सुपडा साफ केला, 20,000 मतांनी. आता तर मोदी साहेब बी माझ्याकडं लावा बरोबर ना, तुमच्या पोस्टरवर, तुमच्या याच्यावर तुम्हाला लेप उघडका आहे ना भाजपचा, तर लावा ना मोदी साहेबाचा फोटो. का लावत नाही मग? अरे नकली पोट भरण्याचा धंदा करणारे काही चिल्लर आहे. मी चिल्लर यासाठी सांगतो की ते नाव घ्यायचे बी कामाची नाही. नाव तर त्याचा घ्यावं लागतं जो आपल्या समोर लढणारा असला. अरे एक तरफ छटाकभर, दुसरीकडे 1 किलोचा माणूस. अरे मी कधी कलेक्टर ऑफिस मध्ये गेलो तर कलेक्टर महोदय खाली मला घ्यायला येतात. हा गेल्यानंतर चपरासी बी येईल का हो? ही चूक एकदा केली होती 2004 मध्ये. त्यावेळेस या तालुक्याचा पूर्ण विकास खुटलेला होता. 2009 पासून जी बुलेट ट्रेन चालू आहे विकासाची, ती आपण आपल्या या मतदारसंघामध्ये, आणि विशेषतः काही लोकांना राजकारण समजत नाही, तेही लोक हे काढून घ्या. कागद इतके सपोर्ट फार आले, वाड्या वस्त्यावाले बोलते आम्हालाही तिकीट मिळाला पाहिजे होता. काही लोकांनी तर राजकारणामध्ये असे मी पाहिले का फक्त यांच्या गाड्यामध्ये डिझेल पेट्रोल बी भोकरदनच्या पंपावरून मिळतो यांना. अरे काय आपला विकण्याचा काम करू लागले, कोणासाठी करू लागले, कशासाठी करू लागले, हे कुठून काम चालू आहे मला माहित आहे. परंतु ही जनता जसं जसं तिकडचा विरोध चालू होईल दोन्हीकडे याचे परिणाम बी दिसतील. इतके सोपे काही सिल्लोडवाले. एक ती शहा बहिणीला मी मनापासून धन्यवाद देईल. गुजराती समाजाची बहीण आहे, पण ज्या शब्दामध्ये बोलली ही त्यांना चपरक आहे. तुम्ही 30 वर्ष आमची मतं घेतली, त्यावेळेस तुम्हाला पाकिस्तान सिल्लोड दिसला नाही. जे उमेदवार आहे यांनी तर कहर करून टाकली, म्हणे बांगलादेश आहे. मग कायला झकमाराला उभं राहावं लागले की आमच्या बांगलादेशमध्ये? ज्याला सिल्लोड कळत नाही, सोयगाव कळत नाही, असे लोक निवडणूक लढतात. कमाल झाली. अरे तालुक्याला बदनाम करणाऱ्या लोकांपासून तुम्हाला सावध राहावं लागल. मी इथलच्या व्यापारी बांधवाचा मनापासून आभार मानाल. त्यांनी माझ्या पाठिंब्याची मीटिंग घेतली, त्यावेळेस विथ फॅमिली
4,000 व्यापाऱ्यांनी त्यांचे मुलं बाळ सहित मला पाठिंबा दिला. त्यामध्ये गुजराती 100% हजर होते, मारवाडी सकल मारवाडी 100% हजर. अरे छोटे छोटे तेली माळी कोळी धनगर बौद्ध मातंग चमार सुतार लवार मन्यार टॅक्सी युनियन सर्व युनियन वाले अनेक लोक ज्या पद्धतीने मला मदत करू लागले. अरे मी ज्या वेळेस अजिंठा लेणी या ठिकाणी त्या विरोधी लोकांना सांगतो की मी जे नारियल फोडलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचा, त्याचा काम जो पाहून जाण्याचा भाडा येडा मी देईल, भाडा तोडा पण जाऊन पहा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 51 कोटी रुपये खर्च करून जन्मापासून शेवटच्या श्वासापर्यंत काय केलं त्या नेत्यांनी, त्याची माहिती एक एक जगाला माहित पडावं यासाठी मी त्या 51 कोटी खर्च करू लागलो. आणि काही वेळे बोलतात का नारियल फोडू लागले, यांचा डोकं फोडणार काही दिवसांनी लोक. आता छत्रपती शिवाजी महाराज यांचा स्टॅच्यू बनवला, त्या ठिकाणी शिवसृष्टी बनवू लागलो 61 करोड रुपयाची. संत सेवालाल महाराज 51 कोटीचा डीपीआर, 11 कोटीचा मंजुरी मिळाली, टप्प्याटप्प्याने दुसरी होणार. सिल्लोड शहर मध्ये ज्या वेळेस मी प्रवेशद्वार बनवला शिवाजी महाराजाचा, त्यावेळेस दिशाभूल करण्याचं काम केलं का आता गावामधला पुतळा बाहेर नेण्याचा नवीन कट रचू लागलो मी. तीही बदनामी केली माझी, आता तर 3 केले. हे समोरचे ज्या महिला भगिनी आहे जागेवर बसा, कोणीही उठू नका, कोई भी उठेगा नहीं. अभी सिर्फ बहुत ज्यादा नहीं, 30 मिनट बाकी है और जब अजान होती तो रुकना पड़ता है. लोगों को लगता है कि इनका तकरीर भाषण खत्म हो गया, नहीं, यही तो हमारे देश की सभ्यता है कि यहाँ जब अजान होती है तब भी हिंदू भाई भी उसका सम्मान करते हैं. जो काकड़ा की आरती होती है जब मुसलमान भी उसका सम्मान करता है, उसका नाम ये सिल्लोड सोयगांव है. तो मैं जो आपको बता रहा था कि यहाँ छत्रपति शिवाजी महाराज भी है, उसके लिए भी यहाँ का ईदगाह अगर किसी को देखना है तो पूरे महाराष्ट्र में इतना अच्छा ईदगाह नहीं होगा, ऐसा खूबसूरत ईदगाह भी बनाने का काम हमने किया है. ऐसा नहीं डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर होंगे तो फिर उसके साथ
यहाँ की मस्जिदें भी देखो, यहाँ का मंदिर जो है मुर्डेश्वर, उसको भी अभी तक हिंदुओं के कई आमदार बने, लेकिन मुर्डेश्वर महाराज किसी को समझे नहीं। हेमाडपंथी मंदिर, उसको भी 45 करोड़ रुपए दिए हैं। हर गली में, हर बस्ती में आज भी हम देख रहे हैं कि सारे, कहीं ड्रेनेज लाइन, कहीं पानी की लाइन, कहीं सिमेंट कॉन्क्रीट, कहीं गट्टू बनाए जा रहे हैं। साऱ्या खेड्या पाड्यामध्ये वाडी वस्ती एक तरी दाखवा मला, त्यांचा गोळेगावलाही पैसा दिला, गोळेगावचा भले त्यांनी खर्च केला नाही, आणि त्या ठिकाणी यांच्या ग्रामपंचायती समोर, यांच्या घरासमोर अंत्यविधी करण्यात आली। ती ब्रेकिंग न्यूज तुम्ही पाहिली असेल, ती ब्रेकिंग न्यूज तुम्ही पाहिली असेल। गोळेगाव सिल्लोड माझी भी बदनामी झाली, परंतु मी 40 लाख दिले होते, यांनी ते खर्च केले नाही। मराठा कोळी समाजाची जी स्मशानभूमी होती गोळेगावला, मग एक ग्रामपंचायत चालू शकत नाही, तुम्ही आमच्या सिल्लोड सोयगाव तालुक्याच्या लोकांना कुठून न्याय देऊ शकतात? हा मुद्दा मी तुम्हाला मुद्दाम बोलू लागलो। मी सुतगिरणी काढली, 3 गावांना कोल्ड स्टोरेज मंजूर करून दिला 39 करोड रुपयाचा। शेतकऱ्याच्या मालाला ज्या वेळेस भाव राहणार नाही, त्यावेळेस आपल्या कोल्ड स्टोरेज मध्ये ठेवायचं, आणि भाव आला तर मार्केट मध्ये विकायचं। हे पुण्याचा काम या अल्पसंख्याक मंत्री सवत माझ्याकडं पणन मंत्री होतं। पहिले मी कृषी मंत्री, पेरणी पर्यंत होतो, नंतर सोंगणं, त्याला मार्केट मध्ये शेतकऱ्याला भाव देणं, आणि शेतकरी बांधवाच्या मालाला भाव नसला त्यावेळेस आपल्या कोल्ड स्टोरेज मध्ये भराडीला काम, जरंडीला काम, बनकिनोडला काम चालू आहे। पण यांच्या डोळ्यामध्ये जी पट्टी लावलेली आहे, तो चष्मा जो बोगस आहे, मला वाटतं का त्यांच्या डोळ्यामध्ये फॉल्ट आला असेल। आता एक आपल्या युनिट सिल्लोड मध्ये नॅशनल हॉस्पिटल मध्ये भी खोलावं लागतं, पण अर्जुन गाडे बोलले का एक बराड्याचा दवाखाना खोलावं लागतं, ते भी एक वाट करू। हे 23 तारखेनंतर कपडे फाडतील, मला माहित आहे। 20 तारखेला मतदान होईल, 23 तारखेला रिझल्ट लागल, आणि 26 तारखेला तुमचा हा आमदार शपथविधीला मुंबईला जाणार। पहिले 5 लोकांच्या मध्ये माझी शपथविधी होणार, याचाही पोट सुरडू लागला, म्हणून अफवाचा बाजार चालला। अरे इतके भी लोक पागल माझ्या आयुष्यामध्ये पाहिले नसल। मला कोरोना झाला तो म्हणे मध्यवर्ती निवडणुका लागणार आहे, किती पागल असेल। माझ्या धर्मपत्नीची तब्येत खराब आहे, त्याचीही अफवा उडवण्याचं काम चालू आहे। अरे काय लोक आहे तुम्ही। हम तो दुश्मन जिंदा रखने की दुआ करते हैं, और ये बेवकूफ किसी के परिवार के लिए बदुआ करते हैं। ऐसे भी लोग कभी दुनिया में होंगे? दुनिया में हर समाज, पोती होगा, पुराण होगा, कुरान होगा, बाइबल होगा, ये सब में अच्छी बात लिखी है। किसी की बुराई करना, किसी के बारे में बुरा सोचना, ऐसे भी लोग मैंने मेरी जिंदगी में पहली बार देखा हूं। विरोध रहता है, लेकिन उसकी सीमाएं होना। जरूर विरोध करना चाहिए, लेकिन ऐसा इस तरह का किसी की फैमिली के ऊपर, दवाखाने के अंदर भी गए तो उसकी भी अलग अफवाह उड़ाना, ये भी गुनाह है। अल्लाह, ईश्वर, भगवान उसको कभी माफ नहीं करेगा जो गलत काम करेगा। आप सोचो, अगर मैं गलत होता, मेरे खिलाफ प्रभाकर राव जी पालोदकर ने चुनाव लड़ा, उनके 4 भाई है, एक भाई जो एक भाऊ आहे तो स्वर्गवासी झाला, 3 भाऊ आहे ते तिन्ही पहा इथे बसलेले आहेत। रामदास पालोदकर बसलेले, देवीदास पालोदकर बसलेले, कृष्णा पालोदकर इथे आहे। मी कधी चुकीचा माणूस असता तर माझ्या विरुद्धच्या माणसाच्या विरुद्ध ते माझ्याकडे आले असते का? साधा अभ्यास। मग श्रीरंग पाटील, श्रीराम पाटील, भोजने सर, ही तो डजनों ने संख्या है।
आणि आमचे विनोद मंडलेच्या बी 12 वर्षापासून वनवास भोगून आलेले आहे. मी जे बोलू लागलो हे माझा मित्रपणाने बोलू लागलो. मी त्यांचा विरोध करत नाही. जसं जरंगे साहेब बोले तुमने भी पाड्या मैंने भी पाड्या, पण मैं विरोध में नहीं बोल रहा. बोले तो माणूस चांगला आहे. माझी तारीफ ओबीसी करतो, एनटी करतो, विजंटी करतो, मराठा करतो, मागासवर्गीय करतो. अरे मी खराब असतो तर इतके वर्ष 43 वर्ष मी काही नौका राजकारणी नाहीये. मला 43 वर्ष झाले. मी हातगाडी पासून तर हेलिकॉप्टरने आताच उतरलो. लोकांना माहित नाही आपला आमदार लेट केऊन येला. मी राज्याच्या स्टार प्रचारक मध्ये काली माझी रात्रीची सभा पैठणला झाली. अनेक गावाला जावं लागतं. तुम्ही इथं माझा मतदारसंघ या बहादर आमच्या माईला भगिनी आणि आमचे हे सर्व तरुण वयवृद्ध तुमच्या हातामध्ये चावी देऊन जातो मी. काही लोकांना वाटत असेल का ले बाहेर फिरू लागला इकडे काहीतरी जमून घेऊ. बिलकुल जमणार नाही. या लाडल्या बहिणीच कापी आहे तुम्हाला. या लाडल्या बहिणीचा मी रात्रीच्या 2-2 वाजेपर्यंत सह्या केल्या, पगार बांधलं. 1,21,000 बहिणींचा पगार बांधण्याचा पुण्याचा काम मी केलं. यांचा सक्का भाऊ बी इकडे 2 बहिणी उठू लागल्या. ते पिवळी साडेवाली बाई खाली बसा. एक बाई बी उठायची नाही, नाहीतर तुमचा सावत्र भाऊ तुमची पगार बंद करून टाकील. हे सावत्र भाऊ बी आजूबाजूला फिरू लागले. माझी तुम्हाला एक अच्छा पानी बांट रहा हो उसके लिए उठे. सॉरी बरोबर है. पानी का बांटने वाला आया, बहन बांट रही. पानी आज का दिन नहीं भी बेहद चलेगा. 40 मिनट. अरे 40 मिनट हमारे लोग तो रोजा रखते हैं, पूरे दिन भर थूका भी नहीं गिलते. तो पानी के लिए हमारी यहाँ बहनें बैठी. पानी मेरे लिए 40 मिनट पियो मत. मैं 5 साल तुमको शुद्ध बिस्लरी का पानी आपके घर घर तक देने वाला आदमी हूं. आपण विचार करा. एक जमाना होता, एक वेळ होती, सिल्लोड शहरामध्ये प्यायला पाणी नव्हता. रामदास पाटील साहेबांचे वडील आमदार असताना गाडीवर हमला झाला, गावामध्ये दंगल झाली, 500 लोक जेलमध्ये बसले. रमेश साळवेले तर जमानत होत नव्हती, याची जमानत करून आणली. मी पहा समोर आहे. अरे याचा तब्येत खराब होती, अर्जंट आम्ही इंदोरच्या डॉक्टरची डेट घेतली आणि एक कार्यकर्त्यासाठी सर्व हे पहा. एक कार्यकर्त्याला मी अनेक कार्यकर्त्याला मदत करतो. कधी दवाखान्यामधले जाणार कोणाला. अरे कोरोनाच्या संकटामध्ये मी मास्क पासून तर लाईफ बॉय साबून भी दिली होती. हे बी लक्षात असेल सर्वांच्या. क्योंकि संसर्गजन्य रोग होता, हात धुणं फार जरुरी होता. तर हात धुयाची आठवण करणारा महाराष्ट्रामधला मी पहिला आमदार आहे, पहिला आमदार. अरे ही घोषणा तर तिकडं धडकन भरती विरोधी पक्षाच्या हृदयामध्ये. हे पहा तुम्ही, जनसागर इतके मत मिळाले. 2 लाख मत तर इथंच आहे. एक घरमध्ये 1 लाख आले, एक बी मत आणलं तर 2 लाख. आणि काय रिझल्ट लागल बाबा. राजकारणामध्ये राजकारणामध्ये माझ्यासारखा लक्की माणूस कोणी नाही. का माझ्या घरामध्ये कोणी ग्रामपंचायत सदस्य नव्हता. आज मी सुतगिरणीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, डायरेक्टर, मार्केट कमिटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, डायरेक्टर. अरे प्रत्येक संस्थेवर
ग्रामपंचायत पासून, सोसायटी पासून, जिल्हा बँक पासून तर जिल्हा दूध संघावर बी आपला सिल्लोडचा झेंडा फडकतो। याचंही फार दुःख आहे। काही लोकांना वाटतं काही सिल्लोड मागासलेला भाग आहे, परंतु मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो, मी 25,000 कोटी रुपयाची कामं मंजूर करून आणली। 25,000। आता तर फक्त 20,000 कोटीची बाकी आहे। फक्त 5,000 कोटीची कामं आतापर्यंत झाली। 20,000 कोटीची कामं ज्या वेळेस होतील त्यावेळेस हे विरोधी माणसाला फॉर्म भरण्यासाठी सूचक अनुमोदक मिळणार नाही। सूचक अनुमोदक मतदान तो सोडा। आज मी शहरामध्ये जो हायवेवरचा अतिक्रमण काढला होता त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, क्रांती सूर्य महाराणा प्रताप, महात्मा ज्योतिराव फुले, क्रांती सावित्रीबाई फुले, पुण्यलोक अहिल्यादेवी, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, संत सेवालाल महाराज, संत रोहिदास महाराज, महर्षी वाल्मिक महाराज, महात्मा बसवेश्वर महाराज, स्वर्गीय शंकरराव चव्हाण आणि मला ज्यांनी या राजकारणामध्ये मदत केली, राजकारणामध्ये युवक असताना, तरुण असताना, त्यामध्ये स्वर्गीय माणिकरावजी पालोदकर यांचे मी स्टॅच्यू बनवू लागलो। मी एखाद्या मुसलमानाचा त्या ठिकाणी स्टॅच्यू बनवलं, मला जातीवादी बोलतात। या लोकांचा समाचार घेण्यासाठीच मी या ठिकाणी तुम्हाला बोलवलो। आज आपण बघतोय भराडीचं ज्या ठिकाणी आपण पूर्णा नदीवर 10 ठिकाणी 42 किलोमीटर अंतराचा पाणी अडवणार आहे। 1,500 कोटी रुपयाचा प्रोजेक्ट आहे। 540 कोटी रुपयाच्या कामाचा टेंडर झाला। सिंचन व्यवस्था खेळण्यामध्ये स्वर्गीय दादासाहेब पालोदकरांपासून खेळण्याची हाईट बनवण्याचा प्रस्ताव होता, त्यालाही न्याय देण्याचं काम केलं। त्याचे टेंडर झाले। 1.5 मीटरने हाईट वाढवणार, 13 कोटी रुपये खर्च करून मी त्या ठिकाणचा गाल काढणार। 4 तरी अवतरण, ते समझदारी है ना मराठी में, 4 बार उस कैनल से पानी छोड़ा जाएगा। मैं और अशोक दादा सूर्यवंशी हम लोग जब वहां गए अजिंठा केवस में, वहां निजाम कालीन बांध 17 किलोमीटर हम पैदल चले। 17 किलोमीटर, और 17 किलोमीटर पैदल चलने के बाद निजाम के जमाने के बाद निजाम के बांध वो भी काढ़े। अब वहां भी 17 किलोमीटर 60 बनेगा। 23 गांव वहां बागायतदार बनेंगे। ये भी काम जब हमने किया तो वहां एक भी बांध जिंदा नहीं था। उसको पुनर्जीवन करने का काम, उसको ढूंढने का काम, और उसके साथ मैंने वहां एक और परमिशन ली कि वहां अब धबधबा से 20 तैयार होंगी और सिल्लोड तालुके की ये लोड सेटिंग खत्म हो जाएंगी। या सिल्लोड तालुक्याची लोड सेटिंग संपणार आहे, कारण की आपणच वीज निर्मिती करणार आहे। हे काम आपण जे केलं त्याचाही काही लोकांना पोटामध्ये तापी खोऱ्यातून पाणी उचलून आणायचंय। त्यावेळेस मी हतनूर धरणाचा सर्वे केला की जोपर्यंत आमचा 2 TMC पाणी आमच्या हक्काचा आम्हाला मिळत नाही तोपर्यंत ही दारिद्र्य दूर होत नाही। 1100 कोटी रुपयाचा 131 गावांना पिण्याचा पाणी। अरे एक नेते बोलले ते जाफराबाद आणि भोकरदन मधून मी पाणी आणायला आलो। अरे म्हणे हे माणसं वाहून जाणारी पाईपलाईन सत्तार कुठे घेऊन चालला? माणसं वाहून जाणारी। आपण लक्षात ठेवा का हे जे आपण केलं, म्हणून मतदारसंघामध्ये गोर गरीब जनता ही जी लाखोच्या संख्येने जमा होतात ते विकासाचा महामेरू माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता ज्या वेळेस करतो त्याचा जय जयकार करण्यासाठी ही हजारोच्या संख्येने लोक उपस्थित आहेत समोर। आवाज तो जाएगा
जब मैं घोषणा दूंगा तब अंगार की जैसा अंगार के आवाज आएगा और वो भंगारों के आवाज में कोई दम नहीं रहेगा। रस्ते असल, पूल असल, मतदारसंघातील दुर्गम भागाचा एकही पूल एकही रस्ता राहिला नाही। जे राहिलेले त्याचा टेंडर झाला। सिल्लोड सोयगाव मध्ये मी तर माझा नॅशनल एज्युकेशन सोसायटीचा 1000 बेडचा हॉस्पिटल बनवू लागलो। 1000 बेडचा। काही लोक म्हणतात त्यांचा तो प्रायव्हेट आहे। अरे काय वेडे लोक, 1000 बेड वर मी एकटा झोपणार का? पागलच झाले। पण बोलायची भी अक्कल नाही, नक्कल करण्यापुरती भी अक्कल नाही। राजकारणामध्ये खोटं बोलावं ते गोळेगावचा शिकण्याचा केंद्र दिसतो मला। आज आपण जे बघतोय, लाईटचे ऊर्जा विभागातून मोळा, वडोदसाता, केळगाव, बोरगाव बाजार, ल्याखेडी, मंगरूळ, शिवना, जामठी, गोंदेगाव हे 33 केवीचे उपकरण मंजूर करून घेतले। ज्या ठिकाणी 63च्या डीपीआ 100च्या दिल्या आणि त्यानंतर ज्या वेळेस मी 2 जिल्ह्याचा पालकमंत्री झालो तर उरले सुरले सर्व छोटे मोठे 700 काम फक्त 800 कोटी रुपयाची जिल्हा नियोजन मंडळ मधून आणून पूर्ण यामध्ये मी भोमरे साहेबांचाही आभार मानाल का भोमरे साहेबांनी मला पालकमंत्री होताना मदत केली, जयस्वालजीने मदत केली, सर्व शिवसेनेच्या आमदारांनी मला पालकमंत्री बनवण्याचा पहिला मी अल्पसंख्याक समाजाचा औरंगाबाद संभाजीनगर जिल्ह्याचा पालकमंत्री, शेवटचे औरंगाबादचे पालकमंत्री भोमरे साहेब आणि पहिला संभाजीनगर जिल्ह्याचा पालकमंत्री अब्दुल सत्तार। हे भी इतिहास गवाह राहील याला। देखो गरीब आदमी है लेकिन जज्बात कितने हैं। गरीबों का जो दुआएं रहती है, आशीर्वाद रहता है। अरे ये हमारी बहनों के बारे में मैं बताता हूं कि जो बहनें बैठी है इनको अभी जैसा नेशनल सूदगिरनी का पहला धागा निकलेगा वहां बहनों के 2000 बहनों के हाथ को काम मिलेगा। वहां मैं टेक्सटाइल पार्क भी मंजूर करके रखा हूं। आपण जे सूदगिरणी बनली का लगेच टेक्सटाइल पार्क तेही मंजूर करून घेतलं। आज आपण बघतोय तीर्थक्षेत्रामध्ये आपण जे तीर्थक्षेत्र सिद्धेश्वर महाराज 5 कोटी रुपये, अमृषी 5 कोटी रुपये, रहमाबाद नागेश्वर 2 कोटी 14 लाख रुपये, ह्या सर्व जे आपले धार्मिक स्थळ आहे त्यालाही मदत करण्यामध्ये मी कुठेही कमी पडलो नाही। मला जे जातीवाद बोलतात त्यांनी जरा एकदा त्यांनी नितीन गडकरी साहेबाच्या 4 लाईनी पाहून घ्याव्या। 4च लाईनी का 4 लाईनी मध्ये नितीन गडकरी साहेब माझ्याबद्दल काय बोलतात। जातीपातीचं राजकारण जे करतात त्यांना आपल्या कामावर जिंकून येण्याची शाश्वती नसते, ते जातीपातीचं राजकारण। मी लोकांना नेहमी विचारतो, तुम्हाला बिर्याणी खायची असेल तेव्हा कोणाकडे जाता? किंवा मुसलमानाचे रेस्टॉरंट बरोबर ते लाईन लावून खातात। हार्टचं ऑपरेशन करायचं असेल तर डॉक्टरची जात नाही विचारत, तो चांगला आहे त्याच्याकडे जायचं। कोण जाणत या जातवाल्याकडे? तुम्हाला चांगला डॉक्टर पाहिजे। तसंच आपल्याला काम करणारा प्रामाणिक चांगला आमदार पाहिजे, जो आपलं भविष्य बदलवू शकतो, जो आपलं सुखदुःखामध्ये सामील होऊ शकतो, जो आपल्या
आपल्या भागाचा विकास करू शकतो असा इमानदार कर्मठ काम करणारा कार्यकर्ता आपला आमदार असेल तर तुमची विकासाची बुलेट ट्रेन 3 पटीने स्पीडने गेल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात. तर मी बुलेट ट्रेन भी मंजूर केली. आता वारकरी, आमचे वारकरी समाज काय बोलतात हे बी अर्ध्या मिनिटामध्ये ऐका आपण. का वारकरी समाजाने ज्या लोकांनी वारकऱ्यांचा अपमान केला त्यावेळेस त्या वारकरी बांधव काय बोलले. सर्व वारकरी हिंदू बांधव शपथ घेतो की आमच्या देवदेवतांची आमच्या साधू संतांची इंगल करणारी सुषमा गंधारी सुषमा या बाईची आम्ही या ठिकाणी निषेध करीत आहोत. ज्या पार्टीमध्ये ही बाई असेल आम्ही पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो. आम्ही माऊलींची शपथ घेऊन सांगतो. आम्ही त्या पक्षाला मतदान करणार नाही. जय हरी. आपण लक्षात ठेवा, हे वारकरी बांधव शपथ घेऊन सांगू लागले कधी सुषमा अंधारे ज्या पक्षाची आहे पांडुरंगाची शपथ खाऊन सांगितलं का मी त्याला मतदान करणार नाही. हे सर्व युट्यूबवर आहे. कोणाला शंका असेल तर बटन दाबा आणि चेक करून घ्या. अरे तुम्हाला माहित नसेल मी अयोध्याची त्या ट्रेनला झेंडी दाखवली. पालकमंत्री आहे ते करावं लागतं. तर माझ्या हातामध्ये रेल्वेवाल्यांनी हिरवी झेंडी दिली तर लगेच भाजपवाले बोलू लागले का पहा आपली अयोध्याची ट्रेनला सत्तार हिरवी झेंडी दाखवू लागला. अरे काय येडे लोक आहे. आता डेंजर दाखवली असती तर रेल्वे चालली असती का. अरे पंतप्रधान मुख्यमंत्री मंत्री सर्व तीच झेंडी दाखवतात परंतु सत्तारने दाखवली तर लय त्रास होतो. अरे मी 43 वर्षापासून राजकारण करतो. कधी कोणावर अन्याय केला नाही. तरी काही खडकू छाप लोक बोलतात का आमची जमीन बडकवली. काही भाड्याने लावून तिथे जमा करतात. हे पहा हे मुसलमान हे भाडे करू. एका दुःख असू शकतो ना. मी ज्या जातीमध्ये पैदा झालो त्या जातीचा मला स्वाभिमान आहे. परंतु जे लोक जातीच्या नावाने मला बदनाम करतात मी कधीही त्यांची जात काढली नाही, त्यांचा पंथ काढला नाही, त्यांच्या पक्षाचं नाव बी घेत नाही. आणि एक येडा आला होता इथं. येडा त्याचे इस्क्रू ढिल्ले खालून जे जे देऊ लागले लिहून ते वाचू लागला. अरे 19 मध्ये सत्तार फार सती सावित्री होता कारण आता गुंडा झाला, लांडा झाला, बांडा झाला. काय बोलतात. राज्याच्या पुढाऱ्याला अक्कलच नाही. नक्कल करण्यापुरती तरी अक्कल पाहिजे. ते म्हणतात का इथलचे भाजपवाले कारण की समोर भाजपवालेच बसले होते याची शिवसेना पुरी माझ्या सोबत आली. थोड़ा खाली बसा, खाली बसा, नीचे बैठो ना भैया, इधर आ जाओ, पीछे आ जाओ. अरे बहुत लोग हैं उनको भी देखने दो यार, क्या उनका भी आमदार हूं मैं. थोड़ा बैठ जाओ. मैंने बोला आपको ये जो मैं बोल रहा हूं तो म्हणतोय का सत्तारला गाडायचंय म्हणून भाजपनी मला साथ द्यायची आहे. वा रे वा बहादर. अरे मी मेल्यानंतर मला गाडणारच आहे. मुसलमान आहे त्याला काही जाणणार आहे का. मला त्याला इतकी बी अक्कल नाही. याची गरज आहे का. मला 4 खांदे देणारे आहे माझे लोक. परंतु हे किती बोगस लोक आहे. याचा भ्रष्टाचार काढला. मुंबई महापालिकेची चौकशी चालू आहे. 2.5 वर्ष मुख्यमंत्री असताना कफन मध्ये भी पैसे खाल्ले, पेट्यामध्येही पैसे खाल्ले, त्या रेमडेसिवीर मध्येही पैसे खाल्ले. त्याची इन्क्वायरी चालू आहे. ती बघत नाही स्वतःच्या जेलमध्ये जाण्याची आणि माझा जेलमध्ये टाकतो म्हणे. कमाल झाली. तुमच्या बापाचा फोटो माझ्याकडे लावलेला आहे. तितकी तर शरम ठेवा. तितकी भी शरम ठेवत नाही. अरे ही शिवसेना. गद्दार आम्ही नाही, गद्दार तुम्ही आहे. भारतीय जनता पार्टी वाल्याला धोका देऊन मुख्यमंत्री पदासाठी. पण इथलची भारतीय जनता पार्टीचा मला आश्चर्य वाटतं.
बिनबुडाचे हे माझे विरोधी यांचा पोट भरण्याचा धंदा होता. आमच्याकडे आता विनोद मंडलेचा, संजय डमाळे, अनेक आमचे बंडू काळे, किती लोक फिरू लागले. हजारोच्या संख्येने गरीब भाजपचा माणूस माझ्या सोबत आहे. श्रीमंत भाजप पोटदुखी त्यांच्या सोबत आहे. पोटदुखी समजती ना, यांना कधी नाही झाला पोट साफ तर सिल्लोड मध्ये अनेक लोकांकडे तो भी औषध है. सीधा सादा और सिंपल. इनको सामाजिक और धार्मिक भावना समझती नहीं. मैंने यहाँ MIDC मंजूर किया रोजगार उपलब्ध करने के लिए. उसके अंदर बोलते हैं कि MIDC एक तर पेपर वाल्याने असं छापलं की यांनी अर्ज केला म्हणे नॅशनल सोसायटीने MIDC ची जमीन. अरे MIDC ची जमीन कोणालाही फुकट देता येत नाही. सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे. पण वेळे पेपरवाल्या, एखादा पेपरवाला इतका पागल असतो, काही बोलतो. आणि मी काही पेपरवाला पुढारी नाहीये. यांच्या समोर जाऊन हात जोडणारा, मदत मागणारा एक सामान्य कार्यकर्ता आहे. आणि जे बोलू लागले त्यांचा भी हिशोब घ्यावा लागेल तुम्हाला. 13,000 सभासद होते या कारखान्याचे. 13,000. त्या 13,000 चे 1200 केले, 1200 चे 400 इथं आणि 700 भोकरदनला. वा रे वा, हा चेअरमन होता बनकर, बंद करून टाकला कारखाना. धूर भी निघत नाही. 80 एकर जमीन विकली, 20 लाख रुपये एकरने. आणि त्यांच्या चने चपट्टे 1 एकर जमिनीची रजिस्ट्रीची कॉपी घेतली मी रजिस्टर ऑफिस मधून. 3,25 लाख रुपये एकरने 30 जमीन विकली. हे शेतकऱ्याचे मंदिर लुटणाऱ्या लोकांपासून आपल्याला सावध राहावं लागेल. रामदास पाटील चेअरमन होते. 12 पर्यंत कारखाना नील. 70,000 टन ऊस गळीत करून त्यांच्या हातामध्ये दिला. आणि आज त्या कारखान्याला लुटणाऱ्या लोकांनी, सर्व लुटण्याचा धंदा कुठे असेल तू पहा तुम्ही. 80 एकर जमीन दर्शनी गेली. आता राहिली 80 एकर, ती विकण्याचा नियोजन चालू आहे. आणि मला म्हणतात का जमिनी. अरे तुम्ही तर जमिनी नाही ते कारखान्याचे नट बोल्टही भोकरदनला विकू लागले. तिकडचा रामेश्वर खराब झाला का सिद्धेश्वरचा पाठ रात्री गेला. एक चावी यांच्याकडे, दुसरी चावी भोकरदनला आहे. कधी उदार साहेबाकडे नाही येणार ते शहराचे. ग्रामीणकडे ती आली ना चौकशी, अरे मला काय जेलमध्ये बसवणार. जो तुमच्या समोर उमेदवार दिला त्याला पहिले जेलमध्ये जाऊन बसावा लागल. 3,05,00,000 रुपये एकरी ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांना बसावं लागल. राजकारणामध्ये बदनाम करणं फार सोपं आहे. मी एकदा विधानसभेमध्ये बोललो होतो. अजित दादा विरोधी पक्ष नेते होते. मैं बोला है दोस्त, गलतियां तो सबसे होती है, हमारी छप जाती है, तुम्हारी छूप जाती है. पहा तुम्ही, मी थोडा भी कधी शब्द भी इकडे तिकडे गेला का लगेच ब्रेकिंग न्यूज, वर्तमानपत्र, जसं का मला फाशी होणार आहे. इतका वेड्याचा बाजार आहे. एक ती शपथपत्रामध्ये घोळ, आता आले अडचणीमध्ये. अरे कमाल झाली. अरे मी BA-FY लिहिला तर फार त्रास झाला. त्याच्याही कोर्टामध्ये केस. कोर्टाने त्याला चपरक मारली, ते रद्द करून टाकलं त्यांची याचिका आणि फाईन केला 50,000 रुपये. BA-FY चापेसर आहे, कोणी जाऊन विचारायला पाहिजे. मी चापेसरला विचारलं, सर्व MA लिहू लागले, BA लिहू लागले, मी काय लिहू म्हणे. 70 तू BA-FY लिहून टाक. ते कधी 1983 मध्ये पहिली ग्रामपंचायत लढली मी. आणि पहिली ग्रामपंचायत मध्ये शपथपत्र दिला, ऍफिडेव्हिट दिला की मी BA-FY. तर विद्यापीठाकडून 4 कमिट्याच्या चौकशा झाल्या. विद्यापीठाने सांगितलं की त्यांचा BA फर्स्ट इयर मध्ये ऍडमिशन होता, त्यालाच BA-FY म्हणतात.
परंतु यांना किती माझा विरोध करण्याचा, दोष करण्याचा जलोशी आहे, याला जलोशी बोलणार, जलोशी जळण. का एक साधा माणूस, सिंपल माणूस, अल्पसंख्याक माणूस, छोट्या समाजाचा माणूस या राज्यामध्ये 5 मंत्र्याच्या, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याच्या लाईन मध्ये कसा बसतो, त्याचं दुःख नाही. यांना वाटतं का यांची जागीर आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजीने जे मताचा अधिकार दिला, ते एक मताचा अधिकार, आणि टाटा, बिर्ला, अदानी, अंबानी, आमची गरीब बहीण असल, निंदणारी, खुरपणारी, एखादा बांधव असल, मजुरी करणारा, त्यालाही एक मताचा अधिकार. म्हणून एक मत आहे, म्हणून तर आम्ही 1 नंबर आहे. त्या नंबराचा अधिकार बाबासाहेबांनी दिला. बाबासाहेबाचा बी त्यांच्याकडे चालू आहे नियोजन. बाबासाहेबाचे अनुयायीचे मत फुटतील, कोणीतरी चणे खाईल. इतकं सोपं काम आहे का ते? हे पहा ना, काय इकडे सर्व गल्ल्या गल्ल्यामध्ये पाठीमागे तितकेच लोक आहे. इतके हजारो लाखो लोक माझ्या एक शब्दावर ज्या वेळेस येतात, त्यावेळेस आजच निर्णय लागला 23 तारखेची. 23 तारखेची वाट बघायची गरज नाही. हे रिझल्ट आहे. हे जनसमुदाय, हे जे तरुण, ह्या ज्या महिला भगिनी 4 तासापासून बसलेली आहेत. आता तो फक्त 7-8 मिनिट बाकी आहे. 8 मिनिटं बाकी आहे, फक्त 8 मिनिटं. 5 वाजेला संपणार आहे प्रचार. आणि जरा पुरी 13वीं होंदे बरोबर महापुरी. हमारा लोकमत का वार्ता है पुरी. आज आपण पाहतो दिगंबर प्रसाद असतील, कुंजीलाल सेठ असतील, यांचाही आपण, या नेत्यांचा मी यासाठी आभार मानतोय की माझ्या सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी मला मदत केलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ऐवजी दुसऱ्यांनी कदाचित ही घटना लिहिली असती तर आज मी एक सामान्य माणूस या महाराष्ट्रामध्ये डरकाळी फोडली नसती. महाराष्ट्रभर आपली चर्चा आहे, देशभर आपली चर्चा आहे. आणि आज मी जे 60 एकर जमीन दान केली त्या हॉस्पिटलची, त्याच्यामध्ये बी 91चा अर्ज वेगळा, 92चा अर्ज वेगळा. अरे काय लोक आहे, यांचा डोकं खराब आहे. हे लोक जे आहे, मला माहित आहे की मी संसार उपयोगी सर्वांना जे घरगुती सामान असतं ते देण्याचा पवित्र काम केलं. पेट्या दिल्या 40,000 लोकांना, 1,21,000 बहिणीचा पगार बांधला, 40,000 लोकांना निराधारची योजना देतो. मी एकंदरीत पाहिलं तर आपण राजकारणामध्ये जे काम करतोय ते आपण आतापर्यंत कोणी केलं नसल, ते काम केलं मी. म्हणून इतक्या लाटाच्या लाटा पहा तुम्ही, काय लोक आहे. हे जनसागर पाहिल्यानंतर शेवटचे 4 मिनिट बाकी आहे. बहिणींना जायची घाई नसल, 4 ही मिनिट बाकी है. ये 4 मिनिट में मैं आपको रिक्वेस्ट और गुजारिश करने वाला हूं कि आपका हर एक वोट वो धनुष्य बाण पे होना चाहिए. और वो होने के लिए आपका एजेंट, तुमचा एजेंट तुमचा तो समजून घेईल. मधी गेला 30 सेकंद मध्ये कू केला, वापस आला का धनुष्यबाणाला मतदान मिळाला. आणि कदाचित चावड्या बोवड्यापणा म्हणून पाहू लागला का 2 सुरेश बनकर मधला एक ओरिजिनल असली आणि नकली शोधू लागला. साधा सिंपल औषध हे आपण बसले, दोन्ही नकली आहे. परंतु गेला सेट करून बटन दाबला का जय हो, आपलाच विजय हो. आणि 23 तारखेला तुम्हाला धनुष्यबाण या निशाणीवर मतदान करण्यासाठी
हजारो कार्यकर्त्याची फौज आहे. वाडी, वस्ती, तांडा, बाहेरगावी सगळा सोयरा मित्र सर्वाला विनंती करायची, दे दे दिला दे, नहीं तो देने वाले का पता बता दे. आपला मतदान द्यायचं आहे, दुसऱ्याला द्यायला लावायचं आहे. आणि जो देत नाही मला फक्त गपचूप चिठ्ठीमध्ये नंबर लिहून पाठवा. माझ्याकडे मी रामबाण औषध आहे. कोणत्याही रोगावर कोणत्याही पेशंटला चालणारा औषध आहे. आणि मग त्याचा काय करायचं, त्याला दवा पाहिजे का इंजेक्शन पाहिजे का गोळ्या पाहिजे, डॉक्टर साहब क्या सलाइन लगती है, या फिर उसका एंजियोग्राफी करना है, एंजियोप्लास्टी करना है, या उसका बायपास करना है, उसके भी काम कर दिया जाएगा. हे जे मी बोलू लागलो, मी करतो म्हणून इतके हजारो लाखोच्या संख्येने लोक येतात. ही अशी विराट सभा मी माझ्या आयुष्यामध्ये गेल्या 5 वर्षाला इतकाच होता अर्धा, तो भी इथून पुढे होता. तुम मत करो कुछ, तुम कुछ मत करो, मैं बरोबर करता. थोड़ा और 2 मिनट बाकी है अभी. 2 मिनट के लिए इतनी जल्दी क्या है जालिम, थोड़ा सब्र तो मार. वह भी मेरे 43 साल के राजकारण में पहली बार इतना सुकून का राजकारण, इतने हजारों लोगों की फौज गांव गांव में जा रहे, खेड़े पाड़े वाड़ी वस्ती तांडे में जाके मेरे लिए वोट की भीख मांग रहे. मैं उनका एहसान कभी नहीं भूलूंगा. मैं एक कार्यकर्ता हूं. मैं पहले ही बताया आपको, बेहद बेवजह मैं हंसते रहता हूं. आधे दुश्मनों को तो ऐसा ही मार देता हूं, आधे दुश्मनों को तो ऐसा ही मार देता हूं. ये जो शब्द है ये मोरारजी बापू के हैं. आप सब और एक बार एक घोषणा देंगे, खींच के तान, खींच के तान,